गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीदी समागम वर्ष. शहरात उत्साहपूर्ण वातावरणात मोटारसायकल रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून. अकोला गौरवशाली इतिहास सादर करणारा चित्ररथ बाईकवर उत्साहाने सहभागी तरुण, महिला भगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच आसमंत दुमदुमून टाकणारा संत महापुरुष शूरवीर हुतात्मे यांचा जयघोष. अशा उत्साहपूर्ण वातावरणात हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त दिनांक 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार असून जिल्ह्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त अकोला शहरात गुरुद्वार सिंह सभा येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते रॅलीचा धार्मिक निशाण उंचावून शुभारंभ करण्यात आला. अनेक मान्यवर रॅलीत सहभागी होते. जिल्ह्यातून सीख लिगर, बंजारा, लबाना, वाल्मिकी, मोहयाल, सिंधी आदी समाज बांधवासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. चित्ररथाद्वारे गौरवशाली इतिहास प्रदर्शित करण्यात आला. रेल्वे स्थानक चौक परिसरातून ही रॅली पुढे जिल्हा न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी चौक, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रस्ता, पुढे कौलखेडवरून सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, बस स्थानक, चांदेकर चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाऊन न्यू राधाकिशन प्लॉट येथे गुरुद्वारा येथे समारोप करण्यात आला. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.